तर सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातली सगळ्यात मोठी अपडेट ती म्हणजे दबंग खान सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली। दोघांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। गुजरातच्या भुजमधून त्यांना मुंबई किला कोर्टात आणलं। त्याआधी दोघांची वैद्यकीय तपासणीसाठी जीटी रुग्णालयात नेण्यात आलं। विशाल उर्फ कालू आणि सागर पाल अशी दोघांची नावे आहेत। या आरोपींकडून विदेशी पिस्तूलसह जिवंत कारतूस, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली। मुंबईच्या गुन्हे शाखेनं गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केली। रविवारी पहाटे या दोघांनी सलमान खानच्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता। आज सकाळी त्यांना फ्लाईटनी राजकोटनी इथे आणण्यात आलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे दोन्ही जणांना आणि त्यांना कोर्टामध्ये मान्य कोर्टामध्ये पेश करण्यात आला आणि मान्य कोर्टाने 25 अप्रैल 2024 पर्यंत त्यांची पीसीआर दिलेली आहे। दरम्यान या प्रकरणी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आतापर्यंत नेमकं काय काय झाले बघूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। शूटर्सनी गॅलेक्सी अपार्टमेंटची 4 वेळा रेकी केल्याचा संशय आहे। पनवेलच्या फार्म हाऊसचीही रेकी केल्याची माहिती आहे। आरोपींनी महिन्याभराआधी पनवेलमध्ये भाड्यानं घर घेतलं होतं। पनवेलच्या भाड्याच्या घरात आरोपींचं वास्तव्य होतं। पनवेलच्या फार्म हाऊसवरही हल्ला करण्याचा त्यांचा कट होता अशी शक्यता वर्तवली जाते। रविवारी 7 राऊंड फायर करून हल्लेखोर फरार झाले। दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुजमधून ताब्यात घेतलं।